और जनाब, क्या चल रहा है? जनाब, हिंदुस्तान में तो चीन टपाक डमडम चल रहा है। आप्पाचा विषय लय हार्ड आहे, काढे आप्पाचं घरात नाही ध्यान, पण समज नाही आरोग्याची समज नाही चाले. जलवा है हमारा। तर मित्रांनो, असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकी पिकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. तर मी फोटो ॲड करून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे यायचं आहे पुढच्या बिटला. तर त्यानंतर अशा प्रकारे कट करायचा आहे फोटो. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर ॲड केल्यानंतर फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आप्पा ही एक पेज दिली आहे. तर आप्पा या नावाची एक पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वरती घ्यायची आहे. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे साईज वाढवायची आहे. तर त्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकी पिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकी पिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट फक्त या पहिल्या फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. शेकी पिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकी पिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट तुम्हाला 10.19च्या बिटपर्यंत द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. फक्त आता हा शेवटचा फोटो आहे, त्याला आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकी पिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकी पिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला हा शेवटचा फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे व्हिडिओची तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो। मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते।